हिंदी चित्रपटसृष्टीत अमिताभ बच्चनचं जे स्थान आहे, नेमकं तेच स्थान महाराष्ट्राच्या शेतीमध्ये ऊसाचं आहे। प्रसिद्ध ऊस शास्त्रज्ञ डॉक्टर डी.जी. हापसे यांचं हे वक्तव्य। आपल्या प्रत्येक भाषणाची सुरुवात ते या वक्तव्याने करायचे। महाराष्ट्राचं शेतीचं अर्थकारण बदलणारं एकमेव पीक म्हणजे ऊस। या ऊसाच्या संदर्भातच आपण गेल्या वर्षीचं माझे जे अडसाली प्लॉट आहे, माझ्या पाठीमागे जो दिसतोय, त्या अडसाली प्लॉटचं गेल्या वर्षभराचं नियोजन आणि सध्याची स्थिती या संदर्भात आपण आज या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत। तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं हॅलो जावळीच्या आजच्या या भागामध्ये। आज आपण पाहणार आहोत गेल्या वर्षी जी आपण अडसाली ऊसाची लागण केलेली आहे, तर त्या गेल्या वर्षीच्या अडसाली ऊसाचं नियोजन, त्या संदर्भात पूर्व मशागत, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि सध्याची ऊस परिस्थिती काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर या गेल्या वर्षी आपण जी पूर्व मशागत या ऊसासाठी केलेली आहे, तर त्याच्या अगोदर या शेतामध्ये हरभरा पीक होतं। तर ते आपण फक्त बिवडासाठी हरभरा पीक घेतलेलं होतं, कारण जर द्विदल वर्गीय पीक जर आपण घेतलं जमिनीमध्ये आणि ते गाडलं तर त्याचा एक चांगला बिवड जमिनीसाठी मिळत असतो। तर जानेवारीमध्ये आपण या शेतामध्ये हरभरा बिवडासाठी घेतला होता। तो हरभरा फुलावर यायच्या अगोदरच आपण गाडला आणि त्यानंतर एक नांगरट केली, जमीन चांगली तापू दिली। त्यानंतर नांगरटीनंतर साधारणपणे 6 ते 7 ट्रॉली शेणखत या शेतामध्ये आपण टाकलेलं आहे। त्यानंतर मे एंडला आपण याच्या सऱ्या टाकून घेतल्या होत्या, कारण आमच्याकडे भरपूर पाऊस असल्यामुळे नंतर सरी पडत नाही, त्यामुळे आपण उन्हाळ्यातच ह्या सऱ्या टाकून घेतो। तर या 1 एकर लागणीमध्ये ही साधारणपणे 5 बाय 1.5 फुटावर ही 86-032 ही ऊसाची व्हरायटी आहे। तर सांगलीमधून फाउंडेशनची काही रोपं आणली होती, तर त्याचा एक प्लॉट आपण बेने प्लॉट म्हणून आपल्या शेतामध्ये केला होता। तर त्या प्लॉटमधूनच आपण साधारणपणे 10 महिन्याचं प्लॉट असताना त्यापासून आपण सुपरकेन पद्धतीनं स्वतःच रोपांची नर्सरी इथं तयार केली होती आणि तीच रोपं आपण या प्लॉटमध्ये लावलेली आहेत। 5 बाय 1.5 अंतरावर ही रोप लागण केलेली आहे। त्यानंतर साधारणपणे याचं नियोजन असं असतं की रोप लागण झाल्यानंतर साधारणपणे 8व्या ते 9व्या दिवशी आपण त्याला एक आळवणी घेतलेलं होतं। ते आळवणी असं होतं की ह्युमिक ॲसिड, फुल्विक ॲसिड, ॲमिनो ॲसिड, त्यानंतर सीविड एक्स्ट्रॅक्ट, त्याच पद्धतीनं 19-19 ही ग्रेड, अशा पद्धतीचं पहिली आळवणी 9व्या दिवशी या प्लॉटला आपण घेतली होती। त्याच्या 21व्या दिवशी आपण याला खताचा पहिला एक डोस दिला होता। तर तो डोस होता युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट। युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट 1 एकरचा हा प्लॉट आहे। 1 एकरसाठी साधारणपणे 50 किलो युरिया आणि 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट हे आपण या ऊसाला 2 टप्प्यात दिलेलं आहे, 4 दिवसाच्या अंतरानं। म्हणजे पहिल्यांदा दिलं ते रोपाच्या एका बाजूला आणि 4 दिवसानंतर रोपाच्या दुसऱ्या बाजूला। आणि हे देत असताना आपण लागलीच ते कोळप्याच्या साह्यानं मातीआड केलेलं आहे। त्यामुळं काय होतं की मॅग्नेशियम सल्फेटमुळं ऊसाची काळोखी ही फार चांगल्या पद्धतीनं होते। ऊस चांगल्या पद्धतीनं त्याची वाढ सुरुवात होते ऊसाची। हा पहिला डोस आपण त्यानंतर दिला होता। त्या फुटव्यांची अवस्था ज्यावेळेला चालू होते ऊसातून, साधारणपणे 4 ते 5 फुटव्यांवर जेव्हा ऊस येतो त्यावेळेला त्याला दुसरा आपण खताचा हप्ता देत असतो। तर या खतांच्या हप्त्यांचं माझं एक असं नियोजन असतं की या जमिनीचं मी दर 3 वर्षानंतर माती परीक्षण करत असतो आणि त्या माती परीक्षणाच्या रिपोर्टनुसार या खतांचं माझं रासायनिक खतांचं नियोजन असतं। की लोक काय करतात की बऱ्याचदा कुणी काय वापरलंय, कुणाचा प्लॉट चांगला आहे आणि त्याने काय खत वापरले हे बघून आपण खतं टाकत असतो। परंतु माझं असं म्हणणं आहे की तुमच्या जमिनीमध्ये नक्की काय कमी आहे, कशाची कमतरता आहे, हे तुम्ही एकदा माती परीक्षण करून घ्या आणि त्यानुसारच आपण हे खतांची मात्रा दिली पाहिजे। त्यानंतर दुसरं एक माझं नियोजन असं असतं की मी कुठलंही खत देताना हे पूर्णपणे कधीही उघड्यावर टाकून देत नाही। ते खत मातीआड कसं जाईल याची पुरेपूर दक्षता घेत असतो।
त्यामुळं दुसरा डोस आपण ज्या वेळेला दिलेला आहे या ऊसाला, तर ते तो डोस रासायनिक डोस देताना सुद्धा आपण माझ्याकडे एक कोळपा आहे, कोळपा असं बनवून घेतलेलं आहे मी ते, की एका बाजूनं अशी सरी ऊस काकरी पाडली जाते. रासायनिक खताचा डोस आपण एका बाजूनं टाकतो आणि त्यानंतर त्या डुब्याच्या साह्यानं एक काकरी साधारणपणे छोटीशी 1-2-3 इंचाची काकरी त्या रोपाच्या भोवती पडली जाते. तर हा डोस सुद्धा आपण 2 टप्प्यात देतो. 4 दिवसाच्या अंतरानं दोन्ही बाजूला हा डोस देत असतो आणि खत टाकल्यानंतर मागे मजुरांच्या साह्यानं आपण ते कोळपं चालवतो. याचा परिणाम असा होतो की एकतर खत आपलं मातीआड होतं. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की जे आपले फुटवे साधारणपणे 4 ते 5 फुटवे या दिवसात आलेले असतात. तर या 4 ते 5 फुटव्यांना चांगल्या पद्धतीने दोन्ही बाजूने भर लागते आणि यानंतर हे फुटवे अतिशय जोमानं वाढतात. तर याच्यामध्ये तिसरा एक फायदा असा होतो की आपण आता ही जी 86-0 व्हरायटी आहे, 86-0-32, तर या व्हरायटीला फुटवा हा फार मोठ्या प्रमाणात असतो. तर सगळ्यात महत्वाचं आपलं गणित कुठं चुकतं की फुटवे नियंत्रित राहणं, फुटवे नियंत्रित ठेवणं हे फार मोठं ऊसामध्ये महत्वाचं आहे. जर आपण 5 ते 6 फुटवे असताना अशा पद्धतीनं जर काकरी मारली तर त्यानंतर जास्त फुटवे होत नाहीत. असणारे 5-6 फुटवे अधिक त्या काकरीनंतर येणारे 3 ते 4 फुटवे असे साधारणपणे 9 ते 10 फुटवे या आपल्या एका रोपाला त्यावेळेला राहू शकतात आणि तेच 9 ते 10 फुटवे हे पुढे जोमानं वाढतात. हा झाला आपला दुसरा खताचा डोस. त्यानंतर तिसरा जो माझा डोस असतो खताचा, तो सुद्धा अशाच पद्धतीचा असतो की एका बाजूला रासायनिक खत टाकलं जातं आणि दुसऱ्या बाजूला मायक्रोन्यूट्रिएंट टाकलं जातं. मायक्रोन्यूट्रिएंट टाकताना मी काय करतो की मायक्रोन्यूट्रिएंट हे शक्यतो शेणखतामध्ये त्यांना एक 8 ते 10 दिवस त्याचा एक डेपो लावला जातो. त्या सर्व मायक्रोन्यूट्रिएंट्सच्या बॅगा आपण शेणखतामध्ये मिसळून घेतो. चांगल्या पद्धतीने त्याचं मिश्रण तयार करतो आणि तो एका सावलीखाली डेपो झाकून ठेवतो आणि त्यानंतर ज्या वेळेला आपल्याला टाकायचं त्या साधारणपणे 8व्या-9व्या दिवशी आपण तो मायक्रोन्यूट्रिएंटचा डोस सरीच्या एका बाजूला टाकत राहतो आणि दुसऱ्या बाजूला आपण रासायनिक खताचा दुसरा डोस टाकतो. अशा पद्धतीनं आणि हे डोस टाकल्यानंतर सुद्धा आपण त्याच कोळप्याच्या साह्यानं पुन्हा एकदा छोटीशी भर लावून घेतो. त्याने काय होतं की ही खतं पुन्हा एकदा मातीआड जातात. हा एक मायक्रोन्यूट्रिएंटचा डोस आणि त्यानंतर मोठ्या भरीच्या वेळेला एक डोस, अशा 2 छोट्या डोसमध्ये सुद्धा आपलं मायक्रोन्यूट्रिएंटची सगळी डिफिशियन्सी या ऊसामधली भरून निघते. त्यामुळे मायक्रोन्यूट्रिएंटवर जास्त आपण खर्च करायचा नाही. फक्त मायक्रोन्यूट्रिएंट टाकताना हे शेणखतामध्ये जर मिक्स करून टाकले तर त्याचा अतिशय चांगला रिझल्ट आपल्याला या ऊसामध्ये दिसून येतो. आता हे झालं तिसऱ्या डोसाचं. चौथा डोस आपण ज्या वेळेला टाकतो, चौथा डोस साधारणपणे त्यानंतर 1 महिन्यानं चौथा डोस आपण ऊसाला टाकतो. तर तो चौथा डोस असा असतो की तो असतो बाळभरीचा डोस, की या वेळेला साधारणपणे 10 ते 12 फुटवे ऊसाला तयार झालेले असतात आणि थोडंसं कुठंतरी एखाद्या ऊसानं कांड बांधायला सुरुवात केलेली असते. तर या वेळेला सुद्धा आपण काय करतो की एका बाजूला रासायनिक खत आणि दुसऱ्या बाजूला सेंद्रिय खत असा आपण डोस टाकतो. तर इथं काय करतो की ज्या बाजूला आपण आता मागच्या वेळेला मायक्रोन्यूट्रिएंटची डोस टाकलेला आहे त्या सरीच्या बाजूला आपण रासायनिक खताचा डोस टाकतो आणि ज्या बाजूला रासायनिक खताचा मागच्या वेळेला डोस टाकलेला आहे त्या बाजूला आपण सेंद्रिय खताचा डोस टाकत असतो. तर सेंद्रिय खतामध्ये साधारणपणे माझ्याकडं गांडूळ खत उपलब्ध असतं किंवा मग जर ते उपलब्ध झालं नाही, आता यावर्षी ते मला उपलब्ध झालं नाही माझ्याकडं, त्यानंतर मी कोंबडी खताचा या प्लॉटसाठी वापर केलेला आहे. की आपण एका बाजूला कोंबडी खताचा डोस टाकलेला आहे आणि सरीच्या दुसऱ्या बाजूला रासायनिक खताचा डोस टाकलेला आहे. हा डोस टाकल्यानंतर एक थोडीशी बाळभर आपण पॉवर टिलरच्या साह्यानं या ठिकाणी लावून घेतो की साधारणपणे एक 4 ते 5 इंच माती त्या ऊसाच्या बुडक्यापर्यंत जाईल अशा पद्धतीची एक बाळभर या ऊसाला लावून घेतो. तर बाळभरीनंतर सगळ्यात महत्वाचं जे माझं नियोजन असतं ते म्हणजे फुटवे नियंत्रण किंवा एकसारखे फुटवे बेटामध्ये ठेवणं. तर बहुतांश शेतकऱ्यांचं नियोजन नेमकं इथं फसत असतंय की लोकांना असं वाटत असतंय की जास्त फुटवे म्हणजे आपल्याला जास्त ऊस मिळणार,
परंतु हे पूर्णपणे चुकीचं गणित आहे. या ऊसामध्ये साधारणपणे मी जे नियोजन करतो ते एका बेटामध्ये, म्हणजे एक रोप ज्या ठिकाणी मी लावलेलं आहे त्या एका बेटामध्ये 8 ते 9, अगदी जास्तीत जास्त 10 सुद्धा नसेल, परंतु 8 ते 9 जोमदार फुटवे ठेवतो आणि बाकीचे सगळे फुटवे अक्षरशः काढून टाकतो. या जे जोमदार 8 ते 9 फुटवे असतात तेवढेच ठेवायचे. त्यानंतर त्याचा बुड पाला, खाली जे बुडातला पाला असतो तो पाला पूर्णपणे काढायचा, पूर्णपणे ते बेट अगदी स्वच्छ करायचं आणि त्यानंतरच आपण ते भरीला तयार करायचं. याच्यात होतं काय की ज्यावेळेला आपण या ऊसामध्ये जोमदार असे 8 ते 9 फुटवे ठेवतो त्यावेळेला भविष्यात एखादा फुटवा जाऊ शकतो, मरू शकतो त्यातून, परंतु किमान 7 ते 8 फुटवे, 7 ते 8 ऊस आपल्याला गॅरंटीड या प्लॉटमधून तयार होतात, त्या बेटामधून. तर या सगळ्यात महत्वाचं जे नियोजन आहे ऊसामध्ये हे तुमचं संख्या नियंत्रण. जर तुम्ही 5000 एकरी ऊसाची रोपं लावत असाल तर 7 ते 8 फुटव्यांच्या हिशोबानं या ठिकाणी 40 ते 42,000 ऊस तुमचे तुटण्यायोग्य शेवटच्या महिन्यापर्यंत आपल्या रानात तयार असले पाहिजेत. होतं काय की बऱ्याचदा 30 ते 40 फुटवे येत असतात, आपण खतं टाकत असतो, भर टाकत असतो आणि साधारणपणे 1-2 महिन्यापर्यंत ते फुटवे खत आपलं माती खत पाणी हे सगळं खात असतात आणि शेवटी ते दाटीमुळं, अति दाटीमुळं ते फुटवे मरून जातात. त्यामुळे हे नियोजन आत्ताच करणं गरजेचं असतं, बाळभर झाल्यानंतर, की हे नियोजन करायचं की त्यामुळं जोमदार असणारे 7 ते 8 फुटवे आपले अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी वाढू शकतात. हे झालं आता बाळभरीचं नियोजन, बाळभरीनंतरचं. तर यानंतर जो आपण शेवटचा डोस देतो खताचा तो म्हणजे मोठ्या भरीचा. तर मोठ्या भरीचं सुद्धा नियोजन असंच असतं माझं की ज्यावेळेला 2 ते 2.5 कांड्यावर आल्याशिवाय मी त्याला मोठी भर घालत नाही. त्याला कारण असं आहे की ज्यावेळेला आपण मोठी भर पॉवर टिलरनं घालतो त्यावेळेला कमीत कमी 1.5 ते 2 कांड ऊसाचं हे मातीमध्ये बुडलं पाहिजे, मुजलं पाहिजे. याचा परिणाम असा होतो की ज्यावेळेला ऊस मोठा होत असतो, अडसाली ऊस हा साधारणपणे जून जुलै नंतर फार मोठ्या पद्धतीनं वाढत जातो आणि त्यावेळेला तो पहिल्या पावसामध्ये बराचदा पडतो. तर जर 1.5 ते 2 कांडी आपण ती भरीमध्ये घातली खाली तर शक्यतो हा ऊस पडत नाही. पहिल्या पावसामध्येच बऱ्याचदा ऊस पडत असतात, अडसाली ऊस. तर या पद्धतीमुळे काय होतं की तुमचा अडसाली ऊस हा पडत नाही किंवा लोळत नाही. त्यामुळं ही पद्धत फार महत्वाची असते की साधारणपणे 1.5 ते 2 कांड्यावर ऊस असतानाच त्याला तुम्ही मोठी भर घातली पाहिजे. मोठी भर घालताना सुद्धा माझं हेच नियोजन असतं की मागच्या बाळभरीच्या वेळेला ज्या बाजूला मी रासायनिक खत टाकलेलं आहे त्या बाजूला मी यावेळेला मायक्रोन्यूट्रिएंट शेणखतामध्ये मिसळून टाकतो आणि दुसऱ्या बाजूला ज्या बाजूला मायक्रोन्यूट्रिएंट टाकलेलं होतं त्या बाजूला आपण रासायनिक खताचा डोस टाकतो आणि अशा पद्धतीनं ही आपण मोठी भर करतो. तर ऊस शेतीमधलं दुसरं एक नियोजन असं असतं की साधारणपणे मोठी भर झाल्यानंतर शेतकरी वर्ग हा ऊसाकडे फारसं लक्ष देत नाही की आता हा ऊस आला, अशा पद्धतीनं चाललेलं असतं. परंतु तसं न करता माझं जे नियोजन असतं तर मोठी भर झाल्यानंतर सुद्धा ज्यावेळेला जून चालू होतो, पावसाळा चालू होतो तेव्हापासून पुढं ऊस तुटेपर्यंत जवळजवळ 3-3.5 महिने पुन्हा सुद्धा मी ड्रिपच्या माध्यमातून याला वॉटर सोल्युबल खतं देत असतो. याच्यामध्ये अमोनियम सल्फेट असेल, पोटॅश असेल, तर ही कमी खर्चाची खतं आपण या ऊसाला द्यायची आहेत की फार मोठी महागडी ग्रेड या ऊसासाठी वापरायची नाही. की पोटॅश, अगदी पांढरं पोटॅश असेल ते दिलं तरी चालतंय किंवा अमोनियम सल्फेट त्यात मिक्स करून, अशा पद्धतीनं की त्यानं काय होतंय की ऊसाची नंतरची खतांची गरज पूर्ण होते आणि ऊसाची जाडी वाढण्यासाठी त्यासाठी फार मोठी मदत होत असते. मित्रांनो, हा साधारणपणे आता 10 महिन्याचा ऊस आहे. साधारणपणे अजून हा ऊस तुटायला 8 ते 8.5 महिने अजून बाकी आहेत. सध्या जर ह्या ऊसाची वाढ बघितली आपण तर साधारणपणे 18 ते 20 कांड्यावर हा ऊस गेलेला आहे. आणि तुम्हाला मागाशी ज्या पद्धतीने मी सांगितलं की प्रत्येक बेटामध्ये 6 ते 7 ऊस, 1 2 3 4 5 6 7, प्रत्येक बेटामध्ये जर बघितलं आपण 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7, 7 ते 8 ऊस प्रत्येक बेटामध्ये आपण ठेवल्यामुळं काय झालंय की ह्या ऊसाची वाढ एकसारखी झालेली आहे. तुम्ही बघताय की पेऱ्यातलं अंतर, या ऊसाची जाडी, हे पेऱ्यातलं अंतर जे आहे हे एक विथीपेक्षाही हे पेरं लांब पडलेलं आहे.
त्यानंतर आपण दुसरं काम जे करतो ते वाळकं पाचट काढण्याचं काम या ऊसामध्ये करावं लागतं. हे वाळकं पाचट ज्यावेळेला आपण काढतो त्यावेळेला हे पूर्णपणे हे खालचं पाचट बुडक्यापर्यंत काढायचं. फक्त वाळकच काढायचं, ओलं पाण्याचं काढायचं नाही. किमान 12 पानं ओली ही ऊसाच्या शेंड्यापर्यंत राहिली पाहिजेत. आणि खालचं जे पूर्णपणे वाळकं जे पाचट आहे हे पूर्णपणे खाली काढून सरीत दाबून घ्यायचं. याच्यामध्ये याचा फायदा असा होतो की सूर्यप्रकाश जो येतो तो थेट मुळापर्यंत आला पाहिजे, की ज्याच्यामुळे ऊसाची जाडी वाढण्यासाठी फार मोठं मदत होते आपल्याला. त्यामुळं कुठेही ऊस असा बारीक मोठा असा दिसत नाही, एक सारखे सगळे ऊस आपल्याला दिसतात. हा एक मोठा फायदा होतो. त्यानंतर आपण जर बघितलं तर प्रकाश संश्लेषण क्रिया या पद्धतीत अतिशय चांगली आणि वेगानं होते, की जेव्हा जास्तीत जास्त सूर्यप्रकाश पानांना मिळेल तेव्हा त्याची प्रकाश संश्लेषणाची क्रिया अतिशय जोरात होते. आपण जर बघितलं तर याच्यामध्ये ऊसाचं जे पान आहे ह्या पानाची रुंदी ही 4 बोटं झाली पाहिजे. 4 बोटं पान रुंदी ही झाली पाहिजे. तुम्ही कुठलंही पान बघा त्याचं रुंदी ही 4 बोटं झाली पाहिजे, की तेव्हा तो ऊस निरोगी आणि म्हणजे टनेजला सापडणार हा अंदाज आपण बांधतो. तर पाचट काढण्याचा एक फायदा असा आपल्याला दिसून येतो की उन्हाळ्यामुळे समजा जर तुमच्याकडे पाणी कमी असेल तर ते कमी पाण्यावर सुद्धा हा ऊस चांगल्या पद्धतीनं राहू शकतो, तग धरून राहू शकतो. हे पाचट खाली सरीमध्ये टाकल्यामुळं साधारणपणे अडसाली ऊसाला हे सगळ्यात जास्त पाचट असतं. आणि अडसाली ऊसाचा पाचट ज्यावेळेला आपण काढतो त्यावेळेला तो जो आपला नंतरचा येणारा पावसाळा असतो तो पावसाळा ह्या अडसाली ऊसाला 2 पावसाळे आपल्याला मिळत असतात. त्यामुळे काय होतं की हे काढलेलं मे महिन्यात काढलेलं पाचट हे साधारणपणे ऊस तुटेपर्यंत म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत हे पाचट बरचसं कुजून जातं. आणि त्याचा एक चांगला फायदा आपल्याला सेंद्रिय खत या पाचटीतून मिळू शकतं. त्यानंतर सेंद्रिय कर्ब आपला जमिनीचा सुधारण्यासाठी या पाचटाचा फार मोठा उपयोग होतो. त्यानंतर जे पाण्याचं बाष्पीभवन होत असतं, आपण उन्हाळ्यामध्ये प्रचंड उष्णता असते, किती वेळा पाणी दिलं तरी सुद्धा पाणी खाली बाष्पीभवनानं उडून जात असतं. तर हे थांबण्यासाठी ही पाचट काढण्याचा एक फार मोठा फायदा आपल्याला होतो. तर या पाचटीचा मुळे काय होतं की पुन्हा एकदा याच्यामधून जर काय केलं आपण तर एक माझा असा एक अनुभव आहे की आता हे सगळं माझं ऊस जे आहे हा सगळा ड्रीपवर आहे, ठिबकवर आहे. ठिबकच्या माध्यमातून याला पाणी दिलं जातं. वापसा बघून दर दिवशी याला ठिबक चालू केलं जातं. परंतु गेल्या 5-6 वर्षातला माझा एक असा अनुभव आहे की एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये साधारणपणे ऊसाला 1 ते 2 वेळा हे सोडपाणी फार गरजेचं असतं. तुम्ही ठिबकनं वापसा कंडिशन जरी ठेवली तरी एखादं पाणी तरी एप्रिल आणि मे मध्ये एखादं पाणी तरी महिन्यातून हे सोडपाणी तुम्ही ऊसाला द्या. तर त्यामुळे काय होतं की आता समजा या पद्धतीनं आपण जर सोडपाणी खालून दिलं तर हे पाचटा खालून पाणी जातं आणि त्यानंतर ते जवळजवळ तुम्ही पुढचे 15 ते 20 दिवस जरी पाणी नसलं त्याला तरी हे पाणी ओल तशीच धरून राहते. हा एक फायदा पाचटाचा होतो. तर हा 10 महिन्याचा ऊस आता आहे. आपण याला किती पेरे आहेत ते मोजू शकतो. आता खाली साधारणपणे भरीमध्ये 1 ते 1.5 पेर गेलेला आहे. ते सोडून देऊ आपण तरी सुद्धा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि वरचे 2 असे 22. साधारणपणे 22 कांड्यावर हा ऊस आता आहे 10 महिन्याचा. आणि इथून पुढे साधारणपणे 6 महिने कमीत कमी 6 महिने हा ऊस तुटायला अजून अवकाश आहे. तर या 6 महिन्यामध्ये महिन्याला 3 पेरं जरी आपण धरली तरी साहित्रिक 18 ते 20-21 कांडी अजून ह्या ऊसाची वाढणार आहेत. हे साधारणपणे 40-42 कांड्याच्या पुढे हा ऊस नक्कीच जाणार आहे. त्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा शेतकरी बंधूंनो की अडसाली ऊसामध्ये किंवा सगळ्याच ऊसामध्ये बहुतांशमध्ये की हा जो वॉटर शूट तयार होतो हा वॉटर शूट फार महत्वाचा असतो. की आता बघा ह्या वॉटर शूटला सुरुवात झालेली आहे. कारण थोडासा उशीर झालेला आहे यावेळेला. परंतु हा जो वॉटर शूट आहे हा वॉटर शूट साधारणपणे हा वॉटर शूट 4 ते 5 किलोचा वजनाचा भरतो. एका बेटामध्ये एक साधारणपणे आता इथं 1, इथं 2, इथं 3 हे 2 बेटामुळे मध्ये मिळून
साधारणपणे 3 वॉटरशूट इथं निघालेले आहेत. तर हे वॉटरशूट फार महत्वाचे असतात. हा वॉटरशूट एक ऊसा जवळजवळ 5 ते 5.5 किलो पर्यंत भरू शकतो. जर तुम्ही 5,000 एकरी ऊसाचं आपलं रोपांची लागण असेल तर साधारणपणे 5 ते 6,000 वॉटरशूट या तयार होतात. आणि हे वॉटरशूट 6,000 जर वॉटरशूट एका एकरामध्ये जर तयार झाले तर साधारणपणे 2 ते 2.5 टनाचं उत्पन्न या वॉटरशूटच्या माध्यमातून आपलं वाढू शकतं. त्यामुळे हे वॉटरशूट कधीही काढायचे नाहीत. बरेच शेतकरी काय करतात की उन्हाळ्यामध्ये गुरांसाठी हे वॉटरशूट काढून गुरांना घालतात. तर तसं कधी करायचं नाही. हे वॉटरशूट फार महत्वाचे आहेत आणि हे वॉटरशूट कधी चांगले पोचतात तर तुम्ही पाचड ज्या वेळेला काढता, ऊसाचा पूर्णपणे बुडका मोकळा करता, त्यावेळेला अशा पद्धतीनं जोमदार हे वॉटरशूट निघतात आणि हे वॉटरशूट त्यानंतरच खऱ्या अर्थानं आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न देतात. तर शेतकरी मित्रांनो, गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये मी ऊस शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून बघितलेले आहेत. अगदी 3 फुटी सरीपासून ते 7 फूट सरीपर्यंत सुद्धा प्रयोग केलेले आहेत. जोडवळ ऊसाची पद्धत केलेली आहे. त्याच पद्धतीनं सध्या या एका अंतरावर सध्या तरी मी काम केलेलं आहे की 5 बाय 1.5 हे अंतर जरा मला योग्य वाटतंय. आणि गेल्या वर्षीचा जर माझा उतारा बघितला तर साधारणपणे 80 टनाचा गेल्या वर्षीचा उतारा होता. परंतु गेल्या वर्षीची परिस्थिती वेगळी होती आणि या वर्षीची परिस्थिती वेगळी आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर किमान या वर्षी नक्कीच आपण 100 टनाला क्रॉस होणार. तर तुम्हाला नक्की हे माझं नियोजन कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याच पद्धतीनं तुमचं काय वेगळं नियोजन असेल, काय आणखीन बदल करता येईल, कशा पद्धतीनं आणखी ऊसाचं उत्पादन वाढवता येईल, या संदर्भात तुमचे काय अनुभव असतील तर ते नक्कीच कमेंट करून सांगा. तोपर्यंत धन्यवाद.